आमचा जुगाड बघून ना तुम्हाला खरंच हसायला येत असेल. तर आमच्या दोघांचा 8 तास चालला होता इडली पात्र काढण्यासाठी आणि आतली स्टडी टेबलची खुर्ची आणावी लागणार होती आम्हाला. समर्थला म्हटलं खुर्ची आण, तर नको मम्मी मला उचलून घे, मी तुला काढून देतो. कशाचं काय? मला काही उचलायला येईन आणि त्याला काही हात पोचेना, दोघांची ही उंची कमी. कसं बस आम्ही काढलं बरं का इडली पात्र. आणि समर्थ भीत होता, आता मम्मी मी इडली पात्र हातात घेतली मला सोडून देते. त्यानंतर लगेच मग मस्त असं तेल लावून घेतलं आणि इडल्या बनवायला सुरुवात केली. चटणी तर बनवून ठेवली होती, सांबार सुद्धा मी बनवून ठेवलं होतं. आणि सुट्टीच्या दिवशी ना असं वेगळं काहीतरी, दररोज तर भाजी चपाती असतेच, वेगळं काहीतरी बनवून दिलं ना मुलं आवडीनं खातात. तर इथं मी थोडंसं पीठ घेतलं आणि त्यात इनोचं 1 पॉकेट टाकलेलं आहे, कारण की मस्त अशी जाळीदार लुसलुशीत इडली बनवायची आहे मला. मी रेग्युलर असं नाही वापरत बरं का, पण आज थोडंसं मला चांगलीच फुगवायची होती म्हणून मी इनो टाकत होते यामध्ये. तर चला मिक्स झालं ना, इनो ऍक्टिव्ह आहे तोपर्यंतच इडली लावून घ्यायची बरं का. ते डिऍक्टिव्ह झालं मग परत लावलं ना काय फायदा नाही, मग इडली आपली फुगत नाही. आणि बघा ना कसली घाई गडबड आहे माझ्या मागं. तर पटकन लावून घेते आणि लाडूचं आई मला खायला दे ना, खायला दे ना, असं थोडंसं जास्त गॅप ठेवून बनवलं ना मग आवडीनं खातात. आणि जर सारखं सारखं बनवलं ना मग खात नाहीत, कंटाळल्यासारखं करतात आणि आपल्याला सुद्धा कंटाळा येतो. त्यानंतर इडली तिकडे शिजत होती तोपर्यंत लाडूला अंघोळ घातली आणि लाडूचं इथं मस्त असा मेकअप करते. हा जो पावडरचा डबा आहे समर्थ जन्माला त्या दिवशी घेतलेला आहे, जवळजवळ 9.5-10 वर्ष ह्या डब्याला होत आलेले आहेत. त्यानंतर गंध लावून घेतला, गालावरती गंध. हे बघा मस्त अशी इडली टम्म फुगलेली आहे, किती सुंदर फुगले ना इडली. तर तुम्ही कशी इडली बनवता कमेंटमध्ये नक्की सांगा. इनो टाकता की खायचा सोडा टाकता का काही न टाकता बनवता. त्यानंतर मग समर्थाला ही आईला मदत करायची असते. असं नवं जुनं काही बनवलं ना त्याला खरंच मध्ये काम करायला आवडतं आणि हर एक गोष्टीत रांगोळी काढायला येतो, देवपूजा करायला येतो, कपडे धुतल्याला तर वाळू घालायला त्याला कळतं आता की आई आपली एकटी आहे, सगळे कामं करते, मी करू लागू का. आणि त्यालाही थोडंसं वेगळं काहीतरी पाहिजे असते, दररोज अभ्यास ट्युशन खेळणं तेच तेच. तर कामामध्ये मला मदत करायचा प्रयत्न करतो. त्यानंतर मी हॉटपॉटमध्ये इडल्या काढून ठेवल्या, एका प्लेटात मुलांसाठी काढल्या, आणले त्यांना सांबार चटणी आणि इडली खायला दिलं गरम गरम. हे बघा किती सुंदर अशा इडल्या फुगल्या होत्या आणि दोघाला एकाच प्लेटामध्ये दिलं. तर चला असं होता आजचा व्हिडिओ मी इथंच बंद करते. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.